वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मंजूर। विधेयकाच्या समर्थनासाठी 288 तर विरोधात 232 मतं। आज राज्यसभेमध्ये कसोटी। ठाकरेंच्या शिवसेनेचं वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान। वक्फची जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव। अरविंद सावंतांचा हल्लाबोल। वक्फमध्ये कोणताही मुस्लिमेतर सदस्य नसेल। अमित शहांचं लोकसभेत स्पष्टीकरण। वोट बँकेसाठी अल्पसंख्याकांना घाबरवलं जात असल्याचा शहांचा विरोधकांवर आरोप। असदुद्दीन ओवैसींनी लोकसभेत चर्चेदरम्यान वक्फ दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडली। मुस्लिमांचा अपमान करण्याचा विधेयकाचा उद्देश असल्याचा आरोप, तर ओवैसींचं कृत्य घटनाबाह्य। भाजपचा संताप। मणिपूरमधल्या राष्ट्रपती राजवटीवरती लोकसभेची मोहर। रात्री 2 वाजता मणिपूरवर चर्चा झाली आणि मणिपूरमध्ये जनजीवन सामान्य करण्यावरती सरकारचा भर असल्याचं अमित शहांचं निवेदन। माओवाद्यांचा सरकारसमोर शस्त्रसंधीचा प्रस्ताव। केंद्र आणि राज्य सरकारने सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यास लगेच शस्त्रसंधी जाहीर करू अशी भूमिका। सरकारच्या प्रतिसादाची उत्सुकता। शालेय शिक्षण विभागाकडून एक राज्य एक गणवेश निर्णय मागे। आता पूर्वीप्रमाणे शालेय गणवेश योजना पद्धत राबवणार। गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा अधिकार स्थानिक शाळा आणि व्यवस्थापनाचा। अजित पवारांच्या बीड दौऱ्याला धनंजय मुंडेंची दांडी, पण मुंबईमध्ये फॅशन शोमध्ये मात्र दिसले। पौराणिक काळामध्ये हनुमान आणि आधुनिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श। मोहन भागवतांचं वक्तव्य, तर शिवराय 100% सेक्युलर होते। नितीन गडकरींचं विधान। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडनं बिश्नोई गँगच्या 5 जणांना अटक। 7 पिस्तुलं आणि 21 काडतूसही जप्त। उद्योगपती आणि अभिनेते निशाण्यावरती होते, सूत्रांची माहिती। अमेरिकेचा जगाला आयात शुल्काचा दणका। भारतावरती 26%, चीनवर 34%, तैवानवर 32% आणि युरोपीय देशांवरती 20% कराची घोषणा। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा, जालन्यासह अनेक ठिकाणी अवकाळीचा फटका, तर नंदुरबारमध्ये गारपिटीचा तडाखा। रब्बी पिकांचं नुकसान। आंबा, काजू बागायतदार हवालदिल। रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती शिर्डीचं साईबाबा संस्थान सज्ज। साई मंदिर रामनवमीला रात्रभर खुलं राहणार। गुजरात टायटन्सचा विराटच्या आरसीबीला दणका। बटलर, साई किशोर आणि मोहम्मद सिराजच्या कामगिरीच्या जोरावर 8 गडी राखून दणदणीत विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।